हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण आनंदामध्ये आणि मजेमध्ये असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर आज आपण बघणार आहोत व्हिज्युलायझेशन. तर व्हिज्युलायझेशन आपण हो पोनो पोनो या प्रेयरसोबत व्हिज्युलायझेशन आपण करणार आहोत. ज्यांना कुणाला व्हिज्युलाइज करणं खूप कठीण वाटतं, ज्यांना पूर्णपणे कुठल्याही इच्छेला मॅनिफेस्ट करण्यासाठी आपण मॉर्निंगमध्ये म्हणजे सकाळच्या वेळेला किंवा पहाटेच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तामध्ये व्हिज्युलाइज करत असतो की कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करण्यासाठी, आपल्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आपण काय करत असतो, व्हिज्युलाइज करत असतो, कल्पना करत असतो की ती गोष्ट ऑलरेडी आपल्याकडे आली आहे असं. पण कित्येक लोकांना हे सहज शक्य होत नसतं की व्हिज्युलाइज करणं. त्यांना व्हिज्युलाइज करणे हे खूप अवघड वाटत असतं आणि सहज शक्य करण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हो पोनो पोनो या प्रेयरसोबत व्हिज्युलायझेशन आपल्याला करायचं आहे. म्हणजेच काय होईल की ह्या हो पोनो पोनो प्रेयरसोबत जर व्हिज्युलायझेशन केलं तर संपूर्ण आपल्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती रिलीज होणार आणि आपण कुठली पण इच्छा सहजरित्या आपण मॅनिफेस्ट करू शकू. आणि व्हिज्युलाइज आपल्याला कसं करता येईल ह्या विषयी आपण यामध्ये जाणूनसुद्धा घेणार आहोत. आता तुम्हाला ज्यांना कुणाला जमत नसणार किंवा ज्यांनी कोणी व्हिज्युलाइज करत असणार तर त्यांना आपल्या माइंडमध्ये व्हिज्युलाइज करत असताना एक कल्पना करायची असते, एक इमेज आपल्या माइंडमध्ये क्रिएट करायची असते. तर तेच इमेज काय होत असते, क्रिएट होत नसते. काही लोकांना अशक्य वाटत असतं व्हिज्युलायझेशन आणि ते करत नसतात. त्यामुळेच ह्या मॅनिफेस्टेशनमध्ये कुठे ना कुठेतरी जाऊन अडथळे निर्माण होत असतात. तर त्याचसाठी आपण आज करणार आहोत की आपल्या मॅनिफेस्टेशनमध्ये कुठलेही अडथळे नाही यावेत आणि ह्या पद्धतीने जर आपण हो पोनो पोनो सोबत जर आपण व्हिज्युलायझेशन केलं तर आपण कुठल्याही इच्छेला सहजरित्या मॅनिफेस्ट करू शकतो. म्हणून आज आपण बघणार आहोत की हो पोनो पोनो व्हिज्युलायझेशन. ओके, तर आपल्याला एका शांत ठिकाणी बसायचं आहे. आपण ज्या ठिकाणी व्हिज्युलायझेशन करत आहोत, ज्या ठिकाणी कल्पना करत आहोत आपण आपल्या माइंडमध्ये, तिथे कुठलाही आवाज किंवा तुम्हाला कुणी डिस्टर्ब करतील अशा ठिकाणी बसायचं नाही आहे. आपल्याला केअरफुली एका शांत ठिकाणी बसायचं आहे आणि डोळे बंद करायचे आहेत, आलती पालती मारून बसायचं आहे आणि 3 दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे. जेव्हा आपण डीप ब्रीदिंग करत असतो तर आपलं माइंड पूर्णपणे रिलॅक्स होत असते आणि आपली बॉडी जी आहे ती पूर्णपणे रिलॅक्स होते आणि त्यानंतर आपण कुठलंही इमॅजिनेशन किंवा कल्पना करून आपण व्हिज्युलाइज करायचं आहे. ओके, तर आपण आज बघणार आहोत हो पोनो पोनो व्हिज्युलायझेशन. तर तुम्हाला एक ठिकाणी बसायचं आहे, एका ठिकाणी बसायचं आहे शांत जागेवर, आलती पालती मारून दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद आणि तुम्ही नाकाद्वारे श्वास घ्यायचा आहे, दीर्घ खोलवर गहरा श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे आपल्याला रिलीज करायचा आहे, सोडायचं आहे. ओके, टेक अ डीप ब्रीथ. दीर्घ खोलवर श्वास घ्या, श्वासाला होल्ड करा, रिलीज, श्वासाला हळूवार सोडा. परत एकदा दीर्घ खोलवर श्वास घ्या, श्वासाला थांबवून ठेवा, तोंडाने श्वासाला सोडा. परत एकदा दीर्घ खोलवर श्वास घ्या, श्वासाला होल्ड करा, श्वासाला तोंडावाटे सोडा, रिलीज. त्यानंतर आपल्या शरीराचे संपूर्ण पार्ट्स जे आहेत, आपलं जे शरीर आहे ते रिलॅक्स होत आहे. महसूस करा तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालं आहे. डोळे बंदच असावेत आणि त्यानंतर आपल्याला व्हिज्युलाइज करायचं आहे
एक रिव्हरला इमॅजिन करा, म्हणजेच एक नदीला इमॅजिन करा, एक वाहत्या नदीला इमॅजिन करा, कल्पना करा एका वाहत्या नदीची. तो थॉट आपल्या माइंडमध्ये आणा, तो विचार करा आणि एक नदीचं वाहतं पाणी जे आहे ते तुम्ही समोर बघत आहात. महसूस करा त्या पाण्याला, जे तुमच्या समोर नदीचं पाणी वाहत आहे. आणि त्या पाण्यामध्ये, म्हणजेच त्या वाहत्या पाण्यामध्ये आपले तुम्ही दोन्ही पाय ठेवत आहात. जेव्हा त्या वाहत्या पाण्यात तुम्ही पाय ठेवत आहात आणि स्वतःला म्हणत आहात, आय एम सो सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. त्या वाहत्या पाण्यात तुम्ही पाय ठेवत तुम्ही स्वतःला म्हणत आहात, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आपण व्हिज्युअलाइज करत आहात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, तुमच्यामध्ये एक निगेटिव्हिटी होती, कार्मिक पॅटर्न्स होते, ब्लॉकेजेस होते, जे काही निगेटिव्ह इमोशन, स्ट्रेस, चिंता, तणाव जे काही होतं ते त्या वाहत्या पाण्यामध्ये निघून जात आहे. शरीरातील संपूर्ण गंदगी जी इतक्या सालोसाल, म्हणजेच वर्षानुवर्षापासून, जन्मापासून, गेल्या कित्येक जन्मापासून आणि ह्या जन्मापासूनचे जे काही कार्मिक पॅटर्न्स होते, जे काही ब्लॉकेजेस होते, जे काही निगेटिव्ह तुमच्या मनामध्ये, माइंडमध्ये होतं, निगेटिव्ह जे काही इमोशन होते, जे काही पास्ट ट्रॉमा होते, ते त्या वाहत्या पाण्यामध्ये निघून जात आहे असं व्हिज्युअलाइज करा. त्या महसूस करा. त्या पाण्यामध्ये संपूर्ण तुमच्या डोक्यांच्या केसापासून तर पायांच्या टाचांपर्यंत जितकी काही निगेटिव्हिटी होती ते संपूर्ण या पाण्यामध्ये निघून जात आहे असं महसूस करा. आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आणि विचार करा की तुमच्या पायाला, हे सपोज एक उदाहरण आहे ज्यामुळे तुम्ही व्हिज्युअलाइज सहजरित्या करू शकाल. ओके, तुमच्या पायाला माती लागलेली आहे, म्हणजेच जे काही गंदगी आहे, चिखल आहे, जे लागलेलं आहे, पायाला माती लागलेली आहे, खूप माती लागलेली आहे दोन्ही पायांना, आणि तुम्ही त्या पाण्यात पाय ठेवत आहात, तर काय होत असते? व्हिज्युअलाइज करा, फील करा. साहजिकच त्या वाहत्या पाण्यामध्ये तुमच्या पायाला लागलेली माती, चिखल हे निघून जाणार, बरोबर? तर ते वाहतं पाणी तुमच्या पायाच्या मातीला तुमच्यापासून दूर घेऊन जात आहे आणि पायांना काय करत आहे? पायांना स्वच्छ करत आहे. बघा तुमचे पाय किती स्वच्छ झाले आहे. तुमच्या पायाला जी लागलेली माती, चिखल, गंदगी होती ते हे वाहतं पाणी दूर सारून नेत आहे. तुमच्यापासून कोसो दूर वाहतं पाणी हे माती घेऊन जात आहे. बघा, व्हिज्युअलाइज करा, फील करा, महसूस करा. तर त्याच पद्धतीने तुमचे जे काही सर्व प्रॉब्लेम्स आहे, जन्मोजन्मापासूनचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही पास्ट ट्रॉमा असणार, तुमचे वर्षानुवर्षाचे काही ब्लॉकेजेस असतील, तुमच्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे, जी कार्मिक पॅटर्न्स आहे, जे काही इमोशनल पॅटर्न्स आहे, ते तुमच्या लाईफमधील चारही क्षेत्रातील, म्हणजे 4 एरियाचे, मनी, हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, हे चारही क्षेत्रातील ब्लॉकेजेस, कार्मिक पॅटर्न्स, इमोशन पॅटर्न्स, निगेटिव्हिटी निघून जात आहे आणि तुम्ही पूर्णपणे प्युअर पॉझिटिव्ह होत आहात. तर ह्या प्रकारे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. तर हे होपोनोपोनो प्रेयर जे म्हणत आहात, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, त्या वाहत्या पाण्यात तुम्ही उभं राहून
म्हणत आहात आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, व्हिज्युलाइज करत आहात. तर जेव्हा तुम्ही हो पोनो पोनो प्रेयर म्हणत असताना हे व्हिज्युलाइज करत आहात, वाहतं पाणी म्हणजेच ते हो पोनो पोनो प्रेयर, आणि ती तुमच्या पायाला लागलेली जी माती, चिखल, गंदगी आहे ते म्हणजेच तुमच्यातील निगेटिव्हिटी, स्ट्रेस, एन्झायटी, ब्लॉकेजेस, कार्मिक पॅटर्न्स, निगेटिव्ह इमोशन. तर हे 4 क्षेत्रातील म्हणजेच 4ही एरियातील मनी, हेल्थ, करिअर, रिलेशनशिपमधील जे काही ब्लॉकेजेस, कार्मिक पॅटर्न्स, इमोशन, स्ट्रेस, जे काही पॅटर्न्स आहेत, जे काही ब्लॉकेजेस आहेत ते दूर होत आहेत. आणि ते वाहतं पाणी म्हणजे हो पोनो पोनोचे 4 वाक्य, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. ते वाहतं पाणी तुमच्या ते इतके सारे प्रॉब्लेम्स तुमच्यापासून कसं दूर घेऊन जात आहे. तर व्हिज्युलाइज करा, फील करा, त्या फिलिंगला फील करा की तुमच्या ती सर्व निगेटिव्हिटी हे वाहतं पाणी जे घेऊन जात आहे. म्हणजेच हो पोनो पोनो प्रेयर तुमच्या ती सर्व पॅटर्न्स, निगेटिव्ह पॅटर्न्स, इमोशनल पॅटर्न, स्ट्रेस, एन्झायटी, ब्लॉकेजेस, कार्मिक पॅटर्न्स, वर्षानुवर्षाचे काही कार्मिक पॅटर्न्स असतील तर ते तुमच्यापासून कसं दूर घेऊन जात आहे. ही हो पोनो पोनो प्रेयर असं तुम्हाला व्हिज्युलाइज करायचं आहे. आणि ते 4 वाक्यच तुम्हाला काय करत आहेत, क्लीन करत आहेत. जसं ते नदीचं वाहतं पाणी तुमच्या पायातील चिखल, माती कसं दूर घेऊन गेलं आहे वाहतं पाणी, त्याच पद्धतीने ही हो पोनो पोनो प्रेयर तुम्हाला प्युअर पॉझिटिव्ह करत आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला तसंच डोळे बंदच ठेवून म्हणायचं आहे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं 11 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. असं व्हिज्युलाइज करा की तुमच्या ती संपूर्ण निगेटिव्ह पॅटर्न्स निघाले आहेत. आणि असं रोज तुम्हाला मॉर्निंगमध्ये करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही हो पोनो पोनोसोबत व्हिज्युलाइज करा. न्यू असणार तरी पण तुम्हाला व्हिज्युलाइज करणं इतकं सहज शक्य होत असते. कारण वाहतं पाणी तुम्ही लगेच आपल्या माइंडमध्ये बघू शकता. ती इमेज आपल्या माइंडमध्ये त्वरित क्रिएट होत असते, इमेज तयार होत असते. आणि ती पायाची मातीसुद्धा आपण त्वरित बघू शकतो. ती इमेज आपल्या माइंडमध्ये तयार होत असते. तर ते रिव्हरचं पाणी म्हणजेच नदीचं पाणी म्हणजेच हो पोनो पोनो प्रेयर पायाची माती आपल्या म्हणजेच आपल्यातील निगेटिव्हिटी, कार्मिक पॅटर्न, स्ट्रेस, एन्झायटी, तर हे सर्व गंदगी जे आहे, निगेटिव्ह जे आहे ते सर्व याच्या साहाय्याने निघून जात आहे हो पोनो पोनो प्रेयरद्वारे. आणि तुम्ही एक प्युअर आणि पॉझिटिव्ह व्यक्ती बनत आहात. तर आपण पायाची माती याच्या सहाय्याने आणि वाहतं पाणी याची मदत घेऊन आपण पूर्ण निगेटिव्हिटीला, कार्मिक पॅटर्न्सला, इमोशनला दूर केलं आहे. हे सहज शक्य होणारं असं व्हिज्युलायझेशन आहे हो पोनो पोनो प्रेयरद्वारे. तर महसूस करा आणि ह्या हलकेपणाला महसूस करा, फील करा. कारण हे असं व्हिज्युलायझेशन सहज सर्वांनाच इझी होत असते. जेव्हा तुमच्यामध्ये हे असं व्हिज्युलायझेशन का सांगण्यात आलं, कारण कुणालाही कठीण जावं नाही आणि तुमच्यातील जे काही निगेटिव्ह पॅटर्न्स, इमोशन, पास्ट ट्रॉमा जे काही असेल ते निघून जाणार. आणि तुम्ही या पद्धतीने व्हिज्युलाइज करा. जेव्हा तुमच्यातील निगेटिव्हिटी, निगेटिव्ह इमोशन, निगेटिव्ह पॅटर्न्स, ब्लॉकेजेस, 4ही म्हणजे 4ही क्षेत्रातील ब्लॉकेजेस, मनी, हेल्थ रिलेटेड, मनी, हेल्थ, करिअर, रिलेशनशिप रिलेटेड, हे सर्वांमधील जेव्हा तुमच्यातील निगेटिव्हिटी निघून जाणार तर फक्त तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणि प्युअरनेसच राहणार.
तर काय होणार की जेव्हा हे निगेटिव्ह इमोशन निघून जाणार तर तुम्ही कुठल्याही ट्रेसमध्ये तुमच्या लाईफमध्ये राहणार नाही. निगेटिव्ह विचार तुमच्यामध्ये कधीच राहणार नाही. तुम्ही कुठलीही इच्छा जरी तुम्ही फक्त त्या इच्छेचा विचार जरी कराल तर ते मॅनिफेस्ट होऊ लागते सहजरित्या. त्यासाठी तुम्हाला हे 21 दिवस होपोनोपोनो व्हिज्युअलायझेशन तुम्हाला मॉर्निंगमध्ये करायचं आहे आणि तुम्ही सहजरित्या ह्या व्हिज्युअलायझेशनला करू शकता. आणि याच पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करा आणि तुमची कुठलीही इच्छा असणार तर ती सहजरित्या मॅनिफेस्टसुद्धा होत असते आणि एनी मॅनिफेस्टेशन तुम्ही या पद्धतीने डनसुद्धा करू शकता. ओके, तर ह्या पद्धतीने होपोनोपोनो सोबत व्हिज्युअलायझेशन करा आणि तुमचे ऑल मॅनिफेस्टेशन डन करा. हे यासाठी सांगितलं की काही लोकांना मनी रिलेटेड व्हिज्युअलायझेशन जमत नाही, हेल्थ रिलेटेड व्हिज्युअलायझेशन जमत नाही, करिअरविषयी ते जे खूप विश्लेषणमध्ये व्हिज्युअलायझेशन करायला पाहिजे तसं जमत नाही, रिलेशनविषयी करू शकत नाही. तर त्यासाठी त्यांनी होपोनोपोनोद्वारे व्हिज्युअलायझेशन जर कराल आणि ह्या सर्व पॅटर्न्स जेव्हा रिलीज होणार तर तुमचे 4ही एरियाचे मॅनिफेस्टेशन हे डन होणार. यासाठीच तुम्हाला व्हिज्युअलायझेशन होपोनोपोनो प्रेयरसोबत करायचे आहेत. या पद्धतीने सहजरित्या तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता आणि या पद्धतीने फील करा आणि तळ हात एकमेकांना घासा आणि चेहऱ्यावर लावून तुम्ही उठून जाऊ शकता आणि थँक्यू असं म्हणायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. या पद्धतीने तुम्ही होपोनोपोनो सोबत व्हिज्युअलायझेशन करा आणि ऑल मॅनिफेस्टेशन डन करा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू. गॉड ब्लेस यू. तुमचे ऑल मॅनिफेस्टेशन पूर्ण करा. थँक्यू सो मच.